महाराष्ट्र के बीड़ जिले से दिव्यांगों के अधिकारों को लेकर बड़ी खबर सामने आई है। दिव्यांग संगठनों ने आरोप लगाया है कि कई सरकारी योजनाओं का लाभ जरूरतमंद लोगों तक समय पर नहीं पहुंच रहा है। उनका कहना है कि योजनाओं के क्रियान्वयन में देरी और अनियमितताओं के कारण कई दिव्यांग अपने अधिकारों से वंचित है। दिव्यांग समाज ने प्रशासन से सभी शिकायतों की निष्पक्ष जांच कराने, दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करने और हर पात्र दिव्यांग को समय पर योजनाओं का लाभ दिलाने की मांग की। संगठनों में साफ चेतावनी दी है कि यदि जल्द सुधार नहीं हुआ तो लोकतांत्रिक तरीके से बड़ा आंदोलन किया जाएगा। अब देखना होगा कि प्रशासन इन मांगों पर कितनी तेजी से कार्रवाई करती है। फिलहाल इस खबर में इतना ही। ऐसी हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए हमारे चैनल के साथ। क्या नाशिक रे आज बीड शहर इथे 36 जिल्हे बीड जिल्हाधिकारी कार्यालय इथे आपण एकत्रित आज बीड जिल्हाधिकारी कार्यालय इथे आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यामध्ये 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या हे राज्यव्यापी आंदोलन निवेदन आंदोलन आपण सुरू केलेलं आहे। याच्या अगोदर हे आंदोलन आपण कोल्हापूर इथे मोठ्या संख्येने केलेलं आहे। 3 जूनला भंडारा येथे 17 जूनला भंडारा येथे केलेलं आहे आणि आज आपलं हे 3ऱ्या नंबरचे आंदोलन आहे बीड मध्ये। येथे सुभाषजी सोनवणे, संगीताताई केदार, बीर साहेब, माजलगावचे आमचे शिवराज पाटील साहेब तसेच अन्य इतर बरेचसे दिव्यांग बांधव भगिनी खूप मोठ्या संख्येने इथे आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित आलेले आहे। एवढ्या मोठ्या संख्येने एका मेसेजवर दिव्यांग येण्याचे कारण नेमकं काय? कारण म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहे, त्यांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न प्रशासनातर्फे सोडवल्या जात नाही आहे। ज्यामध्ये आज आपली पेन्शनचा पहिला मुद्दा आहे। जी पेन्शन आज गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला जर महिन्याला प्रत्येक एका निश्चित तारखेला पगार मिळतो तर मग दिव्यांगांना एका निश्चित तारखेला पेन्शन का नाही मिळायची? त्यामुळे आपण हा आग्रह धरलेला आहे या प्रशासनाला की त्यांनी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला आमची पेन्शन आमच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे। कारण ती पेन्शन जर खात्यामध्ये जमा होईल तर आपल्या घरचे जे काही मेंटेनन्स आहे, हालाकी 2,500 मध्ये काही होत नाही, तरी पण जे काही छोटं मोठं मेंटेनन्स आहे ते आपलं होऊ शकते। इतर राज्यामध्ये 6,000 पेन्शन आहे, मग आपल्या महाराष्ट्रात 2,500 का? तर आपण काकांनी जो मुद्दा घेतलेला आहे त्यातला दुसरा आपली मागणी आहे की किमान 6,000 रुपये महिन्याला कमीत कमी पेन्शन ही दिव्यांगांना यायला पाहिजे। तर दुसऱ्या राज्यामध्ये 6,000 पेन्शन चालू आहे सध्या। तर अशा आपल्या या 36 जिल्ह्यातल्या 55 मागण्या आहे। शिवाजी साहेब आपणही काही बोलावं असं विनंती आहे। प्रथम तर बीड जिल्ह्याच्या वतीनं वाळके साहेबांचं मी खूप अभिनंदन आणि स्वागत करतो की अपंगाचे जे आमचे मूलभूत प्रश्न आहेत की आतापर्यंत आमच्या अपंगासाठी कोणीही वाली नव्हतं, ते तुम्ही समजून नागपूरहून आमच्यासाठी आलात, त्यासाठी तुमचे खूप आभारी आहोत। आणि आमच्या म्हणजे आमची एवढी अपेक्षा आहे की दिव्यांगासाठी तुम्ही जे पाऊल उचललंय त्या पावलावर पाऊल देऊन आम्ही बीड जिल्ह्यातले सगळे दिव्यांग तुमच्या पाठीचे खंबीर उभे। फक्त आमच्या जेवढ्या मागण्या तेवढ्या मान्य करा आणि आम्हाला जे अपंगाला जे सहकार्य होईल तेवढं तुम्ही करा, बस एवढंच बोलतो। धन्यवाद। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दररोज सकाळी 7:30 वाजता नित्य नेमाने एकही दिवस खंडित न पडू देता पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकरता आपण दिव्यांग सहायता केंद्र सुरू केलेलं आहे। हे दिव्यांग सहायता केंद्र ऑनलाईन राहते, म्हणजे तुमच्या छोट्या मोठ्या ज्या काही प्रॉब्लेम आहे त्या तुम्ही आम्हाला 7:30 वाजता शेअर करू शकता, सांगू शकता। जर आमच्यासारखे प्रायव्हेट लोक या प्रकारचे दिव्यांग निवारा केंद्र सुरू करतात, मग प्रशासनाने असा निवारा केंद्र सुरू करायला पाहिजे की नाही पाहिजे? त्यामुळे आमची अशी आग्रहाची विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सुद्धा सरकारने प्रशासनाने गव्हर्नमेंटचा कार्यक्रम घोषित करावा ही आमची मागणी आहे। तुम्ही काय बोलाल? नमस्कार, मी आदेश देशमुख, मी केजहून आहे आणि आमची केज नगर पंचायत जी आहे तिथं मी स्वतः एक 5-6 अर्ज दिले दिव्यांगांचा निधी भेटण्यासाठी। गेल्या वर्षीचा निधी तर वाटप केलाच नाही, पुन्हा यंदाचाही करीना झालते। मी स्वतः वैयक्तिक अर्ज दिले त्या टायमिंगला करायला होते आणि असं म्हणले केजचे नगर अध्यक्ष ती की 2 वर्षाचा आम्ही निधी वाटप करायला आहोत। पर मी तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना विचारलं तर फक्त 1 वर्षाचा दिव्यांग निधी वाटप केलाय आणि यांना सांगितलंय की ती आम्ही 2 वर्षाचा दिव्यांग निधी वाटप केलाय। पुन्हा बाकीचा केस तालुक्यातल्या जेवढ्या कोणत्या समजा ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद कुठलाही दिव्यांग निधी वाटप केलेला नाही आणि करायची प्लॅनिंगही दिसत नाहीये। कारण की मी स्वतः वैयक्तिक अर्ज दिलेले आहेत, माझ्यापाशी पाहिजे असतील तर रिसिव्ड आहेत, मी दाखवू शकतो तुम्हाला। कुणी काही इतके भ्रष्ट अधिकारी आहेत ना खूप। तर माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना ही विनंती आहे की आमच्या या 55 मागण्या ज्या आहे त्या पूर्ण करून द्यावा
आम्हाला त्रास देऊ नका. आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये जवळपास काल आम्ही आकडा काढला तर त्या आकड्यामध्ये बीड शहरामध्ये 1200च्या वरती दिव्यांग आहे. मी 3 दिवसापासून इथे आलेलो. कोणी म्हणतात मला 300 आहे, कोणी म्हणतात 400 आहे. परंतु काल मी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्यासोबत जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की 1200 पर्यंतचा हा आकडा आहे. एवढंच नाही तर पूर्ण जे बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये 24,000च्या वरती त्यांच्याकडे आकडा आहे. एवढी मोठी फिगर असतानाही आज दिव्यांगांवरती अन्याय होत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आज हे बीड शहरातलं आंदोलन जे सॉफ्ट आंदोलन निवेदन आहे याला आम्ही आंदोलनामध्ये नक्कीच बदलू. हे आमचे तुम्हाला सर्वांना ही चेतावणी आहे. हॅलो, मी दत्तात्रय किसनराव क्षीरसागर, भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी माजलगाव तालुका अध्यक्ष. मी आपल्याला सर सांगू इच्छितो, आम्ही माजलगाव मध्ये मी पण नगरपालिकेला पंचायत समितीला भरपूर निवेदन दिलेत. 4 वर्षाचा निधी म्हणून 1 वर्षाचं ती बी आम्ही आमरण उपोषण करून वाटप केलं त्यांना. आणि आता पंचायत समितीमध्ये जरी आम्ही गेलो तर कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला कुणीच वाली नाही तिथं. कुणाला म्हणजे आपण गृहीतच धरलं जात नाही दिव्यांगांना. तर माझी अशी एक विनंती या आपल्या अभियानाद्वारे, तर सर्वांनी साहेबाला आपल्या सहकार्य करावे. आपण कक्षाचा बी मी दिलेलं होतं सर निवेदन पंचायत समितीला, मी तुम्हाला टाकलं बी होतं. तर असं आम्हाला म्हणजे अजून कोणतेच फायदे भेटत नाहीत. तर सर्वांनी, आणि अजून एक सर, बोगस दिव्यांग जे आहेत ती बऱ्याच प्रत्येक खात्यामध्ये बोगस दिव्यांग आहेत, त्यांच्यावर बी कुणी कारवाई करीन झालंय. ओरिजिनल जे दिव्यांग आहेत त्यांना भेटायला बोगसला भेटायला लागला. बाबासाहेब बंशीधर डोबळे, मी आष्टी तालुका इथून आलेलो आहे. आपण प्रथमतः आपल्या सर्वांसाठी, साळवे साहेब हे नागपूरहून इथं आलेले तर रात्रीचा प्रवास करून त्यांचा आपण सर्वांनी मिळून जोरदार टाळ्या वाजून स्वागत करतो. माझा पहिला प्रश्न असा आहे, जे अपंगांना 2,500 रुपये पेन्शन भेटती ती 6,000 रुपये शासनाने करण्यात यावे ही नम्र विनंती आहे. तसेच आपल्या 55 मागण्या 36 जिल्हे ही जी साळवे सरांनी मोहीम राबवली सर्व अपंगांसाठी, वाळके सरांनी, ती सर्वांनी लक्षात घ्यावी आणि शासनाने याची अत्यंत दखल घेऊन आम्हा अपंग सर्वांना न्याय देण्यात यावा ही माझं म्हणणं आहे. दुसरी माझी मागणी अशी आहे, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काही असे अपंग आहेत त्यांना कुठेही पायाला काही नाही, डोळ्याला काही नाही, तरीही त्यांना परमनंटली प्रमाणपत्र दिले जात आहे. पण ओरिजिनल अपंगाला हे परमनंट न देता टेम्पररी दिले जात आहे. स्वतः मी परमनंटली अपंग असून मला स्वतः टेम्पररी प्रमाणपत्र देण्यात आले तात्पुरत्या स्वरूपाचं. त्याच्यामुळे माझी 4 महिने झाले पेन्शन बंद झालेली आहे. तर ते म्हणतात, इथं बीडला आल्यानंतर सिव्हिलला जर गेलं तर सिव्हिलवाले म्हणतात हे तुम्ही अपंग आहात, परंतु तुम्हाला तात्पुरतं देण्यात आलं, तारीख चालती, तुमची पेन्शन बंद होत नाही. तहसीलला जर गेलं तर तहसीलवाले म्हणतात तुमचं टेम्पररी वर एवढी आयडिया असल्यामुळं तुमचं वर काही सबमिट होत नाही, तुम्ही बीडला जावा. एवढी अपंगाची छळ चालला आहे की सांगायलाच नाही कोय. तरी माझं स्वतःच पण टेम्पररी देण्यात आलंय. तर मी एवढी सरांना विनंती करतो की मला परमनंटली देण्यात येऊन उपकृत करावं ही माझी नम्र विनंती आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, 55 मागण्यांमध्ये आपली एक मागणी आहे, ज्या दिव्यांगांना 25% दिव्यांगत्व देण्यात आलेलं आहे. अरे पण ते साधारण माणसापेक्षा तर दिव्यांग आहेच ना. तर 25% जे दिव्यांग आहे त्यांनाही शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा. ठीक आहे, तुम्ही 90% वाल्यांना जास्त द्या, परंतु त्यांनाही काही लाभ देण्यात यावा अशी आपली मागणी केलेली आहे. आज तुम्हाला सांगू इच्छितो की टेम्पररी जे दिव्यांग होते त्या दिव्यांगांची पेन्शन बंद केलेली होती. याकरिता आम्ही माननीय बावनकुळे साहेब, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना निवेदन दिले आणि आम्ही हे कोल्हापूरला डॉक्टर विजय राठोड तिथले जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तिथले जे आपले जे कलेक्टर हे आहेत खासदार धनंजय महाडिक साहेब त्यांना निवेदन दिले आणि या सर्व निवेदनाचा मान ठेवून 16 जून 2026 रोजी टेम्पररी जे दिव्यांग होते त्यांची पेन्शन लागू करण्याचा GR त्यांनी काढलेला. आपली ही पहिली मागणी जी आहे आपल्या 55 मागण्यातली पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकरता आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदनही व्यक्त करावं. त्यातल्या त्यात तुम्हाला काय बोलायचं बोला. हॅलो, मी नवीन विश्वनाथ झाडे, राहणार अंबाजोगाई.
माझा मोबाईल नंबर आहे 7498120824. मी दिव्यांग सक्षमीकरण पोर्टलवर दिनांक 27 मार्च 2026 रोजी नोंदणी केली असता ती अद्यापही प्रलंबित दाखवते. प्रलंबित दाखवण्याचे कारण काय हे स्पष्ट होत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे दिव्यांग मानधन किंवा जे पेन्शन मिळते ती 2,500 रुपये प्रमाणे थकीत आहे. आणि तहसीलला गेला असता तहसीलदार कर्मचारी जे असतात संजय ते म्हणतात की तुमची पेन्शन परत गेली. परत कशामुळे गेली हे स्पष्ट करीत नाहीत. स्पष्ट करण्यात यावे. वाळके साहेबांचे आभार मानून आजचा आपला हे पार पडला असं जाहीर करतो आणि वाळके साहेबाला विनंती करतो. एक मिनिट थांबा, दोन बोलाय. हा, नगरपालिका मी नसरीन मोमीन. अगोदर मी अमोल वालके सर नागपूरहून इथं आमच्या बीड मध्ये अपंगासाठी आले, त्यासाठी त्यांचा अगोदर धन्यवाद करते मी सरांचा. आम्हाला कधी पण अपंगांना 5% निधीसाठी नगर परिषदेला आंदोलन उपोषण करावे लागतात. कधी पण आम्हाला दरवर्षी 1 तारखेला असं फिक्स नाही की तुम्हाला 5% निधी देतात. फक्त आम्हाला 1 वर्ष टक्क्यानुसार निधी दिली. त्यानंतर फक्त अपंगांना 2,000 रुपये वर्षाला दे लागले. ते पण बरोबर टाइमला देत नाही. आम्हाला कधी पण अपंगाला चलता येत नाही, काय नाही, किती प्रॉब्लेम्स असतात ते नगर परिषद वाले सीईओ सर त्यांना समजत नाही. ते खाली सुद्धा येत नाही. अपंग लोकांना काही लोकांना पायऱ्या ते चढता येत नाही वरी जाऊन. तरी आम्ही त्यांना 5% निधीसाठी दरवर्षी आम्ही 2,000 साठी आंदोलन करतात, उपोषण करतात, नाही का. आम्हाला असं मागून देत नाही. कधी पण आम्हाला एक दिवस पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसावं लागतं तिथं. हे कशासाठी? अपंगांना कधी पण काय पण फुकटचं मिळत नाही. ते काय नियम आहे त्याच्या अनुसार काही सुद्धा देत नाही. कधी पण आम्हाला लढावं लागतं पूर्ण अपंग लोकांना. बीड जिल्ह्यात अपंग लोकांना काही सुद्धा सुविधा नाही. हे नितीन आहे अपंग, त्याला चलता येत नाही, काय नाही. त्याला 4 महिने झाले त्याला पेमेंट नाही. अंत्योदय पण नाही. तहसीलदाराकडे गेले तर ते म्हणतात की अंत्योदय त्याच्यावर GR नाही. तुमच्याकडे GR आहे तर दाखवा, तहसीलदार साहेब म्हणतात. तर आम्हाला त्यासाठी ते म्हणतात की अंत्योदय तुम्हाला मिळू शकत नाही. आम्ही स्वतःहून 10 चक्र मारले, तहसीलदाराला निवेदन दिले. आम्हाला फक्त अपंगाला अंत्योदय राशन द्या. काय लोकांना फक्त 10 किलो नाहीतर 5 किलो असं अन्न वाटप होतात. त्यासाठी किती पण टक्के असू अपंगांना, फक्त सर्व अपंगांना अंत्योदय राशन मिळालंच पाहिजे. सर, अमोल सर, इतकी नम्र विनंती आहे तुमच्यासाठी. मी कदम देवकी महिला जिल्हा अध्यक्ष नाशिक, अपंग जनता दल संघटना महाराष्ट्र राज्य. प्रथमतः वाळके सरांचं माझ्या हेतूने हार्दिक स्वागत. माझा वाळके सरांना एक प्रश्न आहे की आमचा जो काल तुमच्या समोर मी प्रश्न मांडला की आम्हाला 5 लाख रुपये फायचं जे बोललेलं होतं, आम्हाला 2 लाख रुपये मंजूर झालेत. त्या सुद्धा अटी लावलेल्या आहेत आम्हाला, तर त्या सुद्धा रद्द करण्यात यावे ही अशी तुम्हाला आमची विनंती आहे. हो, त्यांच्यामध्ये सरसकट म्हटलेलं आहे की दिव्यांगांना सरसकट बिना अटी आणि शर्तीमध्ये 10 लाख रुपयाचं कर्ज कमी व्याजाने देण्यात यावं असंही आपण त्यामध्ये मागणी केलेली आहे. हो सर. 45 वर्ष होतं त्याला आपण 55ची अट मागितलेली, 55ची अट टाकलेली आहे. आणि तुम्ही जे म्हटलं अटी आणि शर्ती, तोही आपण मुद्दा घेतलेला की त्या अटी आणि शर्ती कमी करण्यात याव्या, कारण ते एवढं स्ट्रॉंग आहे की ते नावापुरतं लोन आहे, कधी ते लोन होत नाही. हो सर. मी भरत तात्याराम पानगे, मी आष्टी तालुक्यातून आलेलो आहे. तर आमचा अजून 12/8ला माझं कार्ड मंजूर झालं, तरी अजून मला पगार चालू झालेला नाही. तहसीलमध्ये चक्रा घालतो, बीडला चक्रा घालतो, तरी पण मला माझा कोणी विचार करत नाही. तहसीलमध्ये गेलं की म्हणते तुमचं तुम्ही तिकडे पहा. आजपर्यंत अपंगांनी लढायचं. मला 40% दिलंय. मला जर जाग्यावर खाली जमिनीला बसता येत नाही आणि जमिनीवर मला सगळं माझं जाग्याव आहे आणि मला कोणतंही असं वाकर सोडता मला उभा राहता येत नाही, तरी पण मला 40% दिलं आहे. मला हे 40% आता मी साहेबांना बोलायला गेलो डॉक्टरना, तर ते म्हणते लातूरला अपील करावं लागेल. लातूरला अपील करायचं म्हणल्यावर तर मग तर अवघडच आहे. कुठं फिरायचं अपंगांनी?
लातूरला जाण्याची आवश्यक मला गाडीने आता मी 4,000 रुपयाची गाडी करून आष्टी तालुक्यातून इथं आलो की मला ही आहे. मी नागपूरला बी भेटायला गेलो सरांचा कार्यक्रम होता 6 तारखेला. मी सरांना तिथेही त्यांच्या कार्यक्रमाला गेलो. प्रत्येक वेळेस गाडी करून जाणं अपंगांना परवडेल का? बीडला यायला 4,000-4,500 रुपये भाडं लागतं. आष्टीला यायला 1,500-1,600 रुपये भाडं लागतं. अपंगांनी कुठपर्यंत फिरायचं? अंत्योदय कार्ड नाहीये. रेशन कार्डवाले म्हणतात की तुमचा अंत्योदय नाही. परत इकडून तहसील म्हणतात की तुमचं अंत्योदय कार्ड दिलेलं आहे. मग खातंय कोण? मग याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी गाडी करून येण्याचं शक्यच नाहीये. त्यामुळं मला आहे ना, माझं एकच सरांना म्हणणं आहे की आमचा अपंगाचा रेशन कार्ड प्रत्येक तहसील मध्ये जाऊन चौकशी व्हायलाच पाहिजे. की कोणी जाते काय 40% बाई देऊन टाका मॅडम. तुम्ही काढलं कशाला ते? ताई नागपूरला आलो तुम्ही आलते का 6 तारखेला. अरे वा हो काय छान. लावून द्यायचं निवेदन दे. निवेदन झालं का? साईन झालं दे. हा नाही याच्यावर आहे नाही का? हे कोण आहे इकडे? कोण? सुभाष कुठे आहे? सुभाष? अरे सुभाष. हा हे दादा हे घे बरं, ठेवून दे. हे थोडं असं लाईव्ह सुरू राह, पूर्ण ह्याचं दाखवून दे पूर्ण व्यवस्थित. हे इकडे इकडे ठीक आहे, बाजूला ते. मग काय नाव साहेबांचं पूर्ण? जॉन्सन आहे. विवेक जॉन्सन. डॉक्टर आहे का? डॉक्टर नाही ना? विवेक जॉन्सन. जॉन्सन आहे का? जॉन नडाचा. हा जिल्हाधिकारी साहेब बीड राज्य. तारीख आजची आहे 1 जुलै 2026. राष्ट्रपती बंधू विकास आघाडी पाहिजे की हे तर मारलेले आहे ना स्टॅम्प आहे. 1 मिनिट सर, फोटो काढू. हो हो मारल्यावर चला या घ्या मारा. सही मारायचे मारा. काही लोक इकडे या. सही मार घ्या साहेब. सही मारायच्यावर पेन वगैरे. हो पेन ह्या कागदाचा पेन घ्या. मोबाईल नंबर टाकू. हो टाका. मारा बॅक साईडला मारा. हो एक साथ ले लो. गडबड करू नका. खराब नहीं होगा. ओरिजिनल है खराब आरामानं होऊ द्या, गडबड करू नका. दो उनको दो. वर तिकडे साईन करा फास्ट. साहेब निघून जातील मग. 10-12 जणांची करायला. चला घ्या इकडे. बस झालं का? हा कुठे? सुभाष कुठे आहे? अरे सुभाष. हो आलो आलो. नंबर टाका, सही करा. नंबर जलानी साहेब. पुढं व्हा. जलानी धक्का लागता कामा नाही. हा पुढं बाजूला. नंबर थांबणार बाबा. येतो मी. चाललो नाही आता आहे ते डॉक्युमेंट बरोबर बाबासाहेब. हलक्या हाताने घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फाटता कामा नाही. आओ जल्दी सब. कैसे भैया? धन्यवाद आप आए. अरे वाह वाह, वेलकम भैया वेलकम. हो का? टीम है सब. हाँ सबको मैंने कॉल किया था. सबको साथ दो उनको. नहीं नहीं जलानी साहब है तो क्या टेंशन है बाबा. ये आपका हमारे शिरूर वाले ना. अभी चलो अंदर, सबको दे देते, फिर अपन आराम से चर्चा करते. हाँ अभी सबको ये दे देते निवेदन. हे निवेदन झाले का जमा? पूर्ण क्या? किती बाकीचे पोंगे पुन्हा? थोड़ी गाड़ी पुढे है ना सर. नाही नाही ठीक आहे. हे एंड करून थांबा थोडस. मी तिकडून बोलून येतो आता. माझं